दिनांक 5 एप्रिल रोजी सोलापूर शहरातील रिक्षा चालकांचा भव्य महामेळावा सोलापूर रिक्षा कृती समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता आणि माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा अत्यंत यशस्वीरित्या पार पडला। हजारो रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या ठामपणे मांडल्या। गेल्या काही दिवसांपासून LPG गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे। कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च भागवणे अशक्य होत आहे। यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी अवैध गॅसबाबत गंभीर मुद्दा उपस्थित करत सांगितले की मध्यरात्री अवैध गॅसचा धंदा सुरू आहे। नियमांची पायमल्ली करून काही जण काळाबाजार करत आहेत, परंतु प्रामाणिकपणे रिक्षा चालवणाऱ्या सामान्य रिक्षा चालकांचे काय? त्यांना ना गॅस मिळतो ना कोणती मदत मिळते। ही परिस्थिती अत्यंत अन्यायकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर सोलापूर रिक्षा कृती समितीने ठाम निर्णय घेतला असून उद्या दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे सुमारे 10,000 रिक्षा चालक पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत। रिक्षा चालकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी ही लढाई सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। अमेरिका, इस्रायल, इराणच्या युद्धामुळे गेल्या 10-12 दिवसापासून LPGचे पंप बंद पडलेले आहेत। जवळजवळ 10,000 रिक्षावाले गेल्या अनेक दिवसापासून LPG करता रांगा लावून थकलेला आहे। 42 रुपये लिटर असलेलं LPG 100 रुपये 120 रुपये पर्यंत विकले गेलेले आहेत। आज पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री 2 ते 3च्या सुमाराला 180-200 रुपये पर्यंत गॅस विकले जात आहेत। असं प्रचंड काळा बाजार सोलापूर शहरामध्ये चालू आहे, पण सर्वसामान्य रिक्षावाला उपाशी आहे। उद्या सकाळी 9:30 वाजता पालकमंत्र्याला भेटण्याचा आम्ही प्रयत्न करणार। मी स्वतः आज त्यांच्याशी मोबाईलवरनं बोललो, त्यांना ही सगळी कल्पना दिली। 3 दिवसाच्या आत मुख्यमंत्र्याकडे बैठक लावा, केंद्र सरकारशी चर्चा करा। सोलापुरामध्ये 10,000 रिक्षावाल्याला LPG मिळायला पाहिजे। या 3-4 दिवसात जर नाही झालं तर पालकमंत्र्याची गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही, असा आम्ही निर्णय घेतलेला। उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 सकाळी 9 वाजता माननीय माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वात सोलापूर ऑटो रिक्षा संघटना कृती समिती यांच्या माध्यमातून उद्या 9 वाजता सर्व रिक्षा चालक बांधव डाक बंगला येथे जमा होण्याचे आणि आपण पालकमंत्री साहेबांशी बोलून चर्चा करून आपल्या LPGची जे समस्या आहेत ते समस्या सोडवण्यासाठी माननीय पालकमंत्री साहेबांना भेटण्याचा उद्या 9 वाजता टायमिंग घेतलेला आहे। त्याबद्दल मी सर्व रिक्षा चालक बांधवांना विनंती करतो की आपण 9 वाजता बहुसंख्येने आपण आणि आपले सहकुटुंब डाक बंगल्यावर 9 वाजता 6 एप्रिल 2026 रोजी पोहोचावे अशी नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।